राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्षांचं पत्र हे जणू वाद आणि संभ्रमाचं समीकरण बनलंय। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पाठवलेल्या दोन्ही पत्रांवरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। 26 फेब्रुवारी 2026ला सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली। त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी आणि सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली। मात्र 10 मार्च 2026 रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल आणि तटकरेंच्या नावासमोर कोणत्याही पदाचा उल्लेख नव्हता। त्यानंतर 29 एप्रिलला पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या सहीचं नवं पत्र समोर आलं। आश्चर्य म्हणजे या पत्रात देखील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आणि पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याचा कोणताही उल्लेख नव्हता। मात्र 26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। त्यामुळे आयोगाला पाठवलेली पत्र ग्राह्य धरायची की राष्ट्रीय कार्यकारिणीतील निर्णय असा संभ्रम निर्माण झालाय। दरम्यान पक्षात बिघडलेली घडी सावरण्यासाठी शरद पवारांनी स्वतः पुढाकार घ्यावा अशी मागणी पक्षातून होत असल्याचंही कळतंय। राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत। अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडून दाखवल्या जातात, पेरल्या जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।